या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जोगेश्वरी स्टोन क्रेशर। आमच्याकडे बांधकामासाठी सर्व प्रकारची खडी व वाळू योग्य दरात मिळेल। आमचा पत्ता हरळे वस्ती, सिन्नर विंचूर दळवी रोड, वडगाव पिंगळा, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। संपर्क चैतन्य नंदकिशोर खताळे, मोबाईल नंबर 77 96 46 90 01। घेऊन येत आहोत तुमच्यासाठी श्री गणेश होममेड एगलेस केक। आमच्याकडे सर्व प्रकारचे केक मिळतील, जसे की ब्लॅक फॉरेस्ट केक, बटरस्कॉच केक, ब्लूबेरी केक, चॉकलेट केक, मँगो केक, ऑरेंज केक, पायनॅपल केक, रेड व्हायलेट केक, स्ट्रॉबेरी केक, सिंपल बटरक्रीम केक, व्हॅनिला केक, व्हाईट फॉरेस्ट केक। संपर्क प्राजक्ता कपिले 95 45 19 90 15 आणि 95 27 93 11 41। पाटोळे हे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील साधारण 2800 लोकवस्तीचे गाव। स्थापनेपासूनच दुष्काळाच्या झळा सोसलेलं हे गाव विडी व्यवसायाबरोबरच अत्यंत कमी पर्जन्यमानातही जमेल तेवढ्या उत्पन्नावर कुटुंबाची गुजरण करणारे इथले ग्रामस्थ। या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखत येथील ग्रामस्थांनी मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देत त्यांना अधिकारी व चांगला माणूस घडवल्याने त्यातून हिरे व माणिक निर्माण झाले, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात गावचे नाव देशाच्या नकाशावर झळकावले। त्यातीलच एक हिरा म्हणजे इंजिनियर मेघराज सुरेश आव्हाड, ज्यांचा जन्म सिन्नर भूषण आणि वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण पांडुरंग महाराज आव्हाड पाटोळेकर यांच्या कुटुंबात झाला। त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार बालपणापासूनच झालेले आहे। स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत, तसेच गावच्या विकासाबाबत त्यांची आत्मिक तळमळ, दूरदृष्टी आणि त्यांच्याकडे गाव विकासाचा असलेला सुंदर आराखडा बघता ग्रामस्थांनी 2015 मध्ये सरपंच पदाची धुरा त्यांच्या हाती सोपवली। त्यांनीही कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नसताना 2,50,00,000 रुपयांची विकास कामे करत जनतेचा विश्वास सार्थ ठरवला। शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, पिण्याचे पाणी, रस्ते, भूमिगत गटारी, शौचालये, व्यायामशाळा, मंदिरांची उभारणी व जीर्णोद्धार असा सर्वांगीण विकास साधल्याने त्यांनी जनतेच्या मनात स्वतःबद्दल आदराचे स्थान निर्माण केले। त्यांचा मितभाषी स्वभाव आणि जनतेच्या मनातील मूलभूत उत्कृष्ट दर्जाची विकास कामे प्रत्यक्षात उतरल्याने जनतेला पुढील काळातही मेघराज आव्हाड सरपंच म्हणून हवे असल्याचे ग्रामस्थ बोलून दाखवतात। माझे नाव मीराबाई मुरलीधर शिरसाट, राहणार पाटोळा, सुतारगल्ली। आमच्या सरपंचानेच भरपूर कामं केले, टाकी बांधली, गळ्यावाडे खड्डेवर केले, नळवर आणले, रस्ते केले सिमेंटचे, झाडं रोपं प्रत्येक घरी झाड लावलं। आम्हाला सुद्धा झाडं लावले तर आम्ही आमच्या ओझावर टाकून दिली। आम्ही ते मोठाले केले, भरपूर कामं केले। आमच्या सरपंच असं वाटतं का आम्हाला, असं वाटतं का हाच सरपंच परत पाहिजे आम्हाला। माझे नाव सुरेखा गोरखनाथ शिरसाट, राहणार पाटोळे। हे सरपंच आम्हाला पुढे लाभो, हे सरपंच पुढे लाभो ही आमची मनोमन इच्छा। त्यांचं पुढील आयुष्य आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा। माझे नाव आशा प्रकाश साळवे, मुक्काम पोस्ट पाटोळे। असे सरपंच पाटोळे गावाला वारंवार लाभो अशी मी अपेक्षा बाळगते। माझं असं मत आहे का या गावाला अजून मेघराज आव्हाड असे सरपंच पाहिजे। त्यांनी आमच्या गावामध्ये खंडोबाचं मंदिराचं काम केलं, जोगेश्वरी आईचं मंदिराचे कामं केले, बरं आपल्या अनेक म्हणजे त्यांनी त्याच्याकरता आहे ना आम्हाला असे सरपंच पाहिजे। मी शिवाजी सावळीराम कराड पाटोळे गावातून डोममळा या क्षेत्रातून बोलत आहे आणि आमची अशी इच्छा आहे का पुढीलही 5 वर्ष हे गाव आम्ही त्यांच्याच ताब्यामध्ये देणार आहे आणि त्यांच्याकडून गावातल्या राहिलेल्या ज्या अधुऱ्या गोष्टी असतील ह्या आम्ही निश्चितच त्यांच्याकडून पूर्ण करून घेणार आहेत अशी, आणि त्यांनीही त्या पूर्ण करून द्यावा आणि त्यांना त्याच्यासाठी उदंड आयुष्य लाभो, आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। माझं नाव राधा बाळू खताळे, तर आम्ही इथं मळ्यात राहतोय। आम्हाला 20 वर्ष झाली या मळ्यात राहायला येऊन, पण आम्हाला रस्ताच नव्हता।
पण जेव्हा इथं दुसरे ग्रामरचे लोक आले तेव्हा थोडा का होईना रस्ता आमच्या सरपंचाने आमच्यासाठी केला. आणि आता यंदा खूप पाऊस झाला आमच्या गावाला, तर दुधाचा आम्ही व्यवसाय करत असतोय. तर आमच्या दूध न्यायला सुद्धा सोय नव्हती, आमची गाडी डायरेक्ट गाळात अटकायची. मग आता इथं थोडा रस्ता झाल्यामुळं जाता येतं आहे. पण अजून सरपंचाने आमच्या वाटाची सोय करायला पाहिजे आणि तोच सरपंच आमच्या गावाला राहावा आणि परत यावा, एवढंच. माझं नाव दुर्पताबाई लक्ष्मण कराड. पण मेघराज आव्हाड सरपंच हे चांगलाच माणूस आहे. त्यांनी आम्हाला मशीन फुकट दिलं म्हणून आम्हाला तोच सरपंच पाहिजे. जे काही पंचवार्षिकमध्ये आम्हाला मेघराज आव्हाड सारखे सरपंच लाभले, पुढील भावी आयुष्यात येणाऱ्या काळात असेच त्यांच्यावानी सरपंच लाभो, कदाचित ते लाभो अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि अशा प्रकारचा जर विकास झाला तर ह्या पाटोळे गावाला उच्च दर्जाचं स्थान मिळायला वेळ लागणार नाही. तरी अशा पद्धतीचे सरपंच या गावात लाभणे हे विशेष म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि असेच सरपंच भावी आयुष्यात या पाटोळे गावाला लाभो ही मी आमच्या गावातर्फे सर्वांतर्फे विनंती करतो. त्याचप्रमाणे गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी शासनाच्या मदतीने शौचालय योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देत त्या योजना प्रभावीपणे राबवल्याने गाव हागणदारी मुक्त करण्यात आले. मी बोलते वच्छाला वसंत शेलार, राहणार पाटोळे. यांच्याकडनं नाही, आमच्यासाठी सरपंच आणि उपसरपंच हे ग्रामसेवक यांनी आम्हाला गरिबांना त्यांनी संडास बांधून दिली, आमची सोय केली. त्यांनी आम्हाला रात्री बेरात्री आम्हाला बाहेर जावं लागत होतं. बाहेर गेल्यानंतर आम्हाला इचुकाट्याची भीती वाटायची ना. अशी दिवसा जर कधी एखाद्याला पोट दुखून आलं तर बाहेर जायचं म्हटल्यावर दिवसभर आम्हाला जीव मुठीत धरून तसंच बसावं लागायचं, तर पोटामध्ये त्रास होत होता. तरी आता त्यांनी आम्हाला संडास बांधून दिल्याबद्दल आता आम्हाला त्रास कोणत्या गोष्टीचा नाही आहे. तरी आता आम्ही सगळे सहखुशीमध्ये आहे. आम्हाला असंच सदस्य आम्हाला असंच पाहिजे. आम्हाला असं वाटतं का आमचं त्यांना लाभो, आमचं सरपंच सदस्य ते त्यांना. तर आमचं असं मत आहे. तर अजूनही बी काही गोष्टी जर त्यांनी आमच्या सगळ्यांसाठी गरिबासाठी करते आहे तर त्यांनी अजूनही केल्या तरी चांगलं असं आमच्या मनाला समाधान आणखीन वाटणं असं वाटतंय मला. गावातील सर्व कामे उत्कृष्ट दर्जाची व्हावी, भविष्यात त्याच कामांवर पुन्हा खर्च करण्याची वेळ येऊ नयेत, तसेच निर्माण केलेल्या साधन सुविधांचा ग्रामस्थांना अखंड लाभ घेता येऊन समाधान मिळत राहावे यासाठी त्यांनी वेळप्रसंगी पदरमोड करत उत्कृष्ट कामे केल्याने प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियाने दखल घेतली व त्यास प्रसिद्धी दिली. त्यामुळे सर्वदूर पाटोळे गावच्या विकास कामांची चर्चा होत गावचे शिष्टमंडळी या ठिकाणी भेट देऊन विकास कामांची पाहणी केली आणि पाटोळे हे गाव विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून समोर आले. मी ज्ञानेश्वर पंढरीनाथ वाघ आटकवडे. आमच्या गावामध्ये समान नळ योजना चालू झाली. पाटोळे गावचे सरपंच मेघराज आव्हाड त्यांच्या गावामध्ये पाणी वाटप समान पाणी वाटप योजना राबवली. त्याच्यानंतर आमच्या गावात आटकवडे येथे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली समान पाणी वाटप योजना चालू केलेली आहे, तर ती 100% सक्सेस झालेली आहे. मी मनीषा सुखदेव धात्रक, राहणार आटकवडे येथील ग्रामस्थ. आमच्या गावात ही पाण्याची खूप टंचाई असल्यामुळे आमच्या गावात पाणी व्यवस्थित येत नव्हतं. त्यामुळे पाटोळे गावचे मेघराज आव्हाड यांच्या गावात जी योजना राबवली, त्यांनी प्रत्येकाला समान पाणी भेटलं पाहिजे अशी योजना आमच्या आटकवडे गावात दत्ताभाऊ सरपंच यांनी राबवण्यात आली. मेघराज आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना दत्ताभाऊ सरपंच यांनी आटकवडे गावात राबवण्यात आली आणि त्यानंतर आमच्या गावात प्रत्येकाला समसमान पाणी मिळायला लागलं. आज पाटोळे गावासारख्या एका गावाने आपल्याला जो आदर्श ठेवला आणि आपल्याला जे त्यांनी दाखवलेला पाणी पुरवठ्याची योजना ती कशी असावी हे त्यांनी आपल्याला दाखवलं. तर मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करते का तुम्ही घरच्यांना आग्रह करा, कारण कोणीही लगेच या गोष्टीला तयार होणार नाही. थोडे दिवस आपल्याला त्रास होईल, किती महिना 2 महिने एकसारखं पाणी येईल. पूर्वी 500 लिटर येत होतं, आता 300 लिटरमध्ये भागवावं लागेल. पण एक लक्षात घ्या, आज 4थ्या दिवशी पाणी येत आहे.
जेव्हा सगळ्यांना सारखं पाणी येईल तेव्हा ते तुम्हाला 2 दिवसात पाणी येईल. जेव्हा 2 दिवसात पाणी येईल तेव्हा ते 500 लिटर पाणी तुम्हाला ऑटोमॅटिक मिळणार आहे. परंतु हे तुम्ही तुमच्या मनाला एक खुणगाड बांधा आज इथं का आम्हाला ही योजना करायची, आम्ही घरच्यांना सांगणारे, शेजाऱ्यांना सांगणारे. जेव्हा सर्वांचं आपलं एक मत होईल तेव्हा ग्रामपंचायतीला सुद्धा हा उपक्रम पुढे नेण्यासाठी म्हणजे खूप मोठं सहकार्य होईल. आणि जेव्हा ती तेवढी एक योजना होईल ना त्यावेळेला आपल्या गावावरचं दुष्काळाचं अरिष्ट कायमचं संपेल. हे असं माझं स्वतःला वाटतं ते सगळं बघितल्यानंतर. येथील भौगोलिक रचना असमान असल्याने ग्रामस्थांना असमान पाणी वाटप व्हायचे. अनुभवाचा वापर करून एक समान दाबाने नळांद्वारे पाणी वाटप करण्यासाठी समांतर पाणी वाटपाचं पॅटर्न सर्वप्रथम राबवत 10 मिनिटात 200 लिटर पाणी प्रत्येक नळधारकांना मिळू लागले. त्यामुळे सरपंच मेघराज आव्हाड यांनी सर्व ग्रामस्थांचे मने जिंकली. शिवाय खाद्यातून 2 माणसं भरायला लागत, सांडपाणी यायचं, आता आम्हाला पाणी भरपूर 200 पाणी पाण्याची काही अडचण नाही. आमच्या पूर्ण गावामध्ये भरपूर लेवल केली त्याच्या आता तुम्हाला काय लेवल बघेल असं समान कोणाची ओरड नाही, एकही माणसात तक्रार नाही. आणि किती मिनिटामध्ये ड्रम होता हा ड्रम 10 मिनिटामध्ये 20 लिटर पाणी. 20 लिटर. धनराज शिवसारा, मुक्काम पोस्ट पाटोळे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. माझं किराणा दुकानावर मी एक व्यापारी आहे. त्याच पद्धतीप्रमाणे गावचे सरपंच मेघराजराव आव्हाड यांनी जे गावामध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे त्या कामाची पावती देण्याकरता माझ्याकडे शब्द अपुरे करतात. त्या शब्दामध्ये दुसरं उल्लेख महत्त्वाचा असा आहे की त्यांनी सांडपाणी, पाण्याची योजना, अनेक योजनांमध्ये त्यांनी प्रभावित पद्धतीप्रमाणे काम केलेलं आहे. त्या कामामध्ये ते यशस्वी झालेलं आहे जरा. आणि त्यांचं मनोगत म्हटल्यानंतर गावामध्ये आजही त्या पद्धतीप्रमाणे एकजुटीने ते काम करणारे, धावून येणारे, लोकांकडे सहकार्याची भावना करणारे अशा व्यक्तीमुळे पद्धतीप्रमाणे सरपंचाने असं काम पाटोळ्यामध्ये केलेलं आहे. या कामाच्या बाबतीत माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहे. दुसरे असे की त्या ठिकाणी महिलाकरता जे जे काम त्यांनी योजना आणलेली ती त्यांनी राबवलेली आहे. ते बचत गट असेल, अमुक असेल, अनेक भंगडी असतील, त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी राबवलेलं आहे. ते तुम्हाला याच्यामध्ये दुईमत असं कोणतंच नाही. त्यांच्याबद्दल गावाचं प्रेम आणि गावाचा एकमेव ठेवा हा आयुष्यभर राहील एक तुम्हाला. असे मेघराजराव आव्हाड यांनी ही सरपंचाची पावती आमच्याकडे विसाराची दिलेली आहे. माझे नाव वर्षा शरद कराड. आमच्या गावात पाण्याची आधी गैरसोय होती, पण आता समप्रमाणात पाण्याची सोडण्याची पद्धत समप्रमाणात आहे, त्याच्यामुळे पाण्याची गैरसोय नाही आता. आणि माननीय मेघराज सरपंच आव्हाड यांनी पाण्याची भरपूर चांगली सोय केली. रस्त्याचं डांबरीकरण केलं आहे, परत सांडपाण्याची व्यवस्था केली आहे. त्याच्यामुळं आता काय कोणाची भांडणं होती नाही तर सांडपाण्यावरून सगळ्यांचे भांडणं होत होते. आता गटारी काढले आहे रस्त्याच्या बाजूला. रमेश खिवानसरा, राहणार पाटोळे. आमच्या गावचे सरपंच मेघराज आव्हाड यांनी इतकं छान काम केलं. आमच्या इथे पाण्याची सोय केली व्यवस्थित. आमचे शेजारी पाजारी भांडणं व्हायची व्यवस्थित, त्याच्यामुळे आता इतकं व्यवस्थित झालं. सांडपाण्याची सोय बी व्यवस्थित झाली, जेणेकरून डास व्हायचे, घाण व्हायची जायला. तर इतकं भारी काम केलं त्यांनी. काही बोलायला शब्द अपुरे पडतात. त्यांचं खूप कौतुक करावं तितकं थोडं आहे. मी जयराम नामदेव कराड सांगतो का हे आमचा सरपंच हा खूप चांगला यानं गावचा विकास केला आहे. यानं समधी एक योजना पूर्वी राबवली. पाणी तिडं चांगलं स्वच्छ पाणी प्रत्येकाला सारखं मिळतं आहे. प्रत्येकाचे कामं गल्ल्या बिल्ल्या अगदी व्यवस्थित केले आहे. देवळं सुधारवली. एकदम चांगल्यापैकी काम केलं आहे या सरपंच. काही मासे या गावाला लाभावा. शेतीचे सुद्धा लक्ष देतो, लोकांचे रस्ते नीट करतो. हे न पाणी साचवाय करता प्रत्येक तळे तयार केले. प्रत्येक ठिकाणी पाणी खड्डे करून पाणी जिरावलं. तिडं पाणी शेतीमध्ये भरपेट झालं आहे. आम्हाला पाण्याची योजना अगदी अगदी चांगली राबवली. तळे उकारले, बंधारे उकारवले, अगदी नाले बिले कंप्लीट तयार केले. त्यांना अगदी व्यवस्थित काम केले आहे. माझे नाव मनोहर शंकर चकोर, पाटोळे चकोरमाळा. पिण्याच्या पाण्याची तर बिकट परिस्थिती. आता गेल्या वर्षापासून थोडं पाण्याचं बरं आहे, त्याच्यामुळं काय वाटत नाही. पण त्याच्यानंतर त्याच्या अगोदर 2 वर्ष इतकी कठीण परिस्थिती होती. इथून जवळजवळ 1.5 किलोमीटर आम्हाला गाई जनावरं पाणी पाजायला न्यायला लागायची.
त्याच्यानंतर सरपंच साहेबांनी काही ते आपले माजी सरपंच त्यांनी 2-3 जणांनी एक विचार करून बाबा या मळ्याला जवळ 100-200 लोकांची वस्ती आहे, तिथं पाणी जाणं गरजेचं आहे. मग त्यांनी पहिल्यांदा टँकर चालू केले ते, पण टँकर काय पुरत नव्हते. त्याच्यानंतर मग त्यांनी अशी सुविधा ते केली, डायरेक्ट जोगेश्वरी गडाच्या पायथ्याशी एक मोठी टाकी बांधली. त्या टाकीमध्ये टँकर आणून ओतायचा आणि जवळ 200 लोकांची वस्ती आहे, सर्वांना सारखं पाणी जायचं, एकदम सारखं. परत कोणी म्हटलं नाही का बा मला जास्त आहे का तुला कमी, असं आम्ही कधी घराने गायले नाही सरपंच साहेब पशी. त्याच्यानंतर आता भरपूर म्हणजे सर्वांना पाणी एकदम सारखं भेटते, काही अडचण नाही आहे. कांताबाई चिंतामण कराड, राहणार आम्ही पाटोळे. आम्हाला मेघराज आव्हाडांना भरपूर पाण्याची योजना केली, भरपूर सोय केली. आम्हाला कुठं जायची गरज आली नाही, काय नाही. आमच्या जनावराला पण पाणी नव्हतं, त्याची पण सुविधा केली आमच्यासाठी, चांगली योजना झाली. पण आम्हाला पाण्याची इतका दुष्काळ होता, पण मग आम्हाला त्यांनी आणलं, पाणी दिली. आमच्या स्वप्नात पण वाटत नव्हतं का आम्हाला इथं पाणी येईन. जनावराला पाणी नव्हतं, एअरिनला पाणी नव्हतं. त्यांनी नळबिळ आणल्यापासून आम्हाला भरपूर सोय झाली पाण्याची, केलं त्यांनी आमच्यासाठी. त्यानंतर त्यांनी स्वच्छ व सुंदर गाव बनविण्यासाठी सहकारी ग्रामपंचायत सदस्य व मित्र ज्येष्ठांचे मार्गदर्शन, त्यांच्या मदतीने वृक्ष लागवड करत संपूर्ण गाव परिसर हिरवेगार केले. त्यासाठी स्वतः पुढाकार घेत वड, पिंपळ, अशोका, कडुनिंब, चिंच व काही शोभेची अशी एकूण 1200 ते 2000 झाडांची रोपे आणत त्यांच्या संरक्षणासाठी 1000 संरक्षक जाळ्याही आणल्या. त्यासाठी त्यांच्या आव्हानाला साथ देत गावचे भूमिपुत्र जिल्हाधिकारी रवींद्र खताळे यांनीही गुजरातहून 1200 झाडांची रोपे गाव हरित करण्यासाठी पाठवली. व्यक्ती, संस्था यांनीही मागे न राहता ती जगवण्याची जबाबदारी घेत त्यांचे संगोपन केले. माझे नाव सुरेखा गोरखनाथ शिरसाट, राहणार पाटोळे. सरपंच मेघराज आव्हाड यांनी पर्यावरण अबाधित राखण्यासाठी खूप हजारो झाडं यांनी गावामध्ये लावले. ते पण महिलांच्या हस्ते त्यांनी झाडं लावले. एक घर एक झाड असे दिले त्यांनी, आणि त्या झाडांपासून आम्हाला ऑक्सिजन मिळते आणि आमचं गाव पण सुंदर झाले. त्यांनी आम्हाला वड, पिंपळ, अशोका, परजाती हे खूप असे झाडं त्यांनी दिले. ते झाडं आम्ही आता खूप मोठाले केले. त्याच्यामुळे आम्हाला गावामध्ये पाऊस पाणी खूप भरपूर झाला. माझे नाव मीराबाई मुरलीधर शिरसाट, राहणार पाटोळं, सुतारगल्ली. आमच्या सरपंचानेच भरपूर कामं केले. टाकी बांधली, गळ्यावाडे खड्डेवर केले, नळवर आणले, रस्ते केले सिमेंटचे, झाडं रोपं प्रत्येक घरी झाड लावलं. आम्हाला सुद्धा झाडं लावले तर आम्ही आमच्या ओझावर टाकून दिली. आम्ही ते मोठाले केले. मी किरण गजानन पगारे, रामकृष्णारी सेवाभावी संस्था पाटोळे. गेले 3 वर्षापासून वृक्षारोपणावर काम करत आहे. आणि त्याच अनुषंगानं श्री इंजिनियर सरपंच मेघराज आव्हाड यांनी 2019-20 या साली 10 ते 12 फुटाच्या उंचीचे वृक्ष आणून त्यांना आमच्या कार्याला गती प्राप्त करून दिली. तसेच आमचे गावचे भूमिपुत्र रवींद्रजी खताळे सर यांनीही 800 झाडांची आम्हाला जमा केली. त्याचबरोबर त्या झाडांना नुसतं लावण्याचीच नव्हे तर त्यांनी संगोपन व्हावं यासाठी 1000 ट्री गार्डची जी काही मागणी केली होती ती सरपंच इंजिनियर मेघराज आव्हाड यांनी आम्हाला दिली. आणि त्याचबरोबर त्या कामाला गती प्राप्त झाली. त्याचबरोबर हे काम एकट्याचं नसून यातील गावातील काही ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील किंवा सामाजिक संस्थेतील काही कार्यकर्ते असतील तर यांनीही या कार्याला सहकार्य केलेले आणि त्यामुळे हे गाव हरित होण्यासाठी मदत करत आहे. तर हे नुसतं हरित होण्यासाठी नव्हेच तर त्या एका वैयक्तिक कोणाची मालकी नसून या वृक्षारोपणासाठी काही गट करण्यात आले. त्या गटातील 5 गट केले. ते गट असे असतील की जोगेश्वरी रस्ता असेल किंवा आरोग्य केंद्र असेल किंवा गावतळे असेल किंवा गावाची सुरुवात हरित उद्देशाने व्हावी या संकल्पनेतून चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि ते गाव हरित होण्याच्या मार्गावर आहे. असंच सहकार्य सरपंच साहेब इथून मागे करत आले, इथून पुढेही करतील हीच आम्ही आशा बाळगतो. गावात ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवत ग्रामस्थांना स्वच्छतेची सवय लागली आणि गाव स्वच्छ व सुंदर हरित झाले.
14व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावातील सांडपाणी भूमिगत गटारीद्वारे गावाबाहेर नेल्याने व सिमेंटचे पक्के रस्ते बनवल्याने गाव आणखीच खुलून दिसायला लागले व सांडपाण्यामुळे होणारे ग्रामस्थांच्या भांडणतंट्याला तिलांजली मिळाली आणि त्यातूनच गाव तंटामुक्तीही झाले. नाव माझं दिलशाद रशीद मन्यार, गाव पाटोळं. आम्ही कचरकुंडीमध्ये कचरा टाकतोय, साफसफाई करतोय, घरातली बी अंगणातली बी, आणि त्याच्यामध्ये कचरा टाकतोय. सरपंचांनी आणून दिले. मनसंधारणातून जलसंधारण करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात गावाचा सहभाग नोंदवत ग्रामस्थ तसेच तालुक्याप्रमाणे जिल्हाभरातील विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या श्रमदानातून यशस्वीपणे उपक्रम राबवत गाव पाणीदार केले. मोठ्या प्रमाणात जलसंधारण झाल्याने शेतीलाही बारामाही पाणी उपलब्ध झाले आहे. शेतशिवार फुलल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात सुधारणा होणार असल्याने शेतकरी आनंदात आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबवल्या गेल्याने गावास तालुकास्तरीय द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देखील मिळाले. नमस्कार, मी वसंत विश्वनाथ गुगे, राहणार पाटोळे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आमच्या गावातील सरपंच मेघराज सुरेश आव्हाड यांच्या सांगण्यानुसार 2019 मध्ये पाणी फाउंडेशनसाठी टीम निवडण्यात आली. त्या टीम निवडण्यात आल्यानंतर त्यापूर्वी आमच्या गावामध्ये कायमस्वरूपी असा दुष्काळ होता. आमच्या गावामध्ये पावसाळ्यामध्ये सुद्धा विहिरी कोरड्या असायच्या, गावात टँकर चालू असायचे आणि त्यामुळे त्यांनी विचार केला की आपल्या गावात काहीतरी पाण्यासंदर्भात कामं व्हायला पाहिजे आणि त्याच माध्यमातून पाणी फाउंडेशनसाठी आमच्या गावातून माणसं पाठवण्यात आली. त्यात मीही होतो. ती आम्ही 7 ते 8 जण ट्रेनिंग घेऊन आलो पाणी फाउंडेशनची आणि त्या पद्धतीने गावच्या विकासासाठी सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामं करत राहिलो. आम्ही गावामध्ये आता आपण जे पाठीमागं बघतो आहे हे गावकीचं तळं याचा गाळ काढणे, रुंदी खोलीकरण करणे, तसेच पाणी फाउंडेशनचं जे काम आहे की ते माथा तू पायता या पद्धतीने त्यांनी जे सोपचार आम्हाला शिकवले की तळे करणे, बिग CCT करणे, CCT करणे, नाल्याची खोलीकरण करणे, बांधबंदिस्ती करणे, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेल्या कामाप्रमाणे आम्ही पूर्ण गावात कामं केली. गावातील वृक्ष असेल, आम्ही झाडं लागवड भरपूर प्रमाणामध्ये केली. तसेच माती परीक्षण आम्ही केलं की जेणेकरून आपली जमीन सुपीक कशी होईल या संदर्भात पण आम्ही कामं केली. त्याच पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने जाण्याच्या मागून आम्ही खत निर्मिती केली. तसेच पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सरपंचांनी आम्हाला असे भरपूर सहकार्य केलं. त्यांनी स्वतःचे 1 JCP 2 पॉकलॅन आम्हाला फक्त डिझेल देऊनच आम्हाला ते वापरण्यासाठी दिले आणि भरपूर अशी कामं केली त्यांनी. त्यांचं खूप सहकार्य झालं. पण त्याचा फायदा आम्हाला असा झाला की 2 वर्ष आता पाऊस झाल्यामुळं आम्ही जे पाणी फाउंडेशनमार्फत कामं केलेली होती त्या कामांमध्ये पूर्ण पाणी साचलं गेलं आणि आमच्या गावाची जी पाणी पातळी आहे ती पूर्णपणे वाढली गेली आणि आता आमचं गाव सुजलाम आणि सुफलाम म्हणायला काहीच हरकत नाही आहे. पूर्ण पाणी आहे आमच्या गावामध्ये. आता कोणतीही विहीर कोरडी नाही आहे, पूर्ण विहिरी भरलेल्या आहेत आणि पाण्याची आम्हाला कोणतीही अडचण येत नाही. आता हे पाणी फाउंडेशनच्या मार्फत आणि सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकतो, हेच आम्हाला समाधान आहे. तुकाराम पंढरनाथ खताळे आणि मी जे काही पहिल्यापासून शेती करतोय, शेती करून त्याला जोडधंदा म्हणून विडी काम करत होतो आणि विडी काम करीत असल्यानंतर त्याच्यात काही पूर्वी काही पाऊस नसं आणि ज्या वेळेस हे नाले वगैरे झाले, गाळ काढणी झाली, येते झालं, त्याच्यामुळे पाणी साठलं झालं आणि त्याच्यापासून जमिनीला थोडंसं हे झालं आणि त्याच्यामध्ये पूर्वीचे जे परिस्थिती होती
त्यावेळेस पाणी पाऊस होत नव्हते, हे होत नव्हते आणि पाणी पाऊस नसल्यामुळं मुलांचं शिक्षण करायचं किंवा काय करायचं, घरपरपंच चालवायचा, याच्यामध्ये बिकट परिस्थिती असल्यामुळं मोलमजुरी करायची, विड्या बांधायच्या, त्याला जोडधंदा असं हे करायचं. आणि त्याच्यानंतर आमचा मुलगा जो शिक्षण घेत होता त्याला पैसा पुरवायचा, याचे कोण व्याजाने काढायचा, त्याचे कोण काढायचा, हे आपण द्यायचे आणि असे कोणाकोणी व्याज 4-2 दिवसामुळे घ्यायचे, ते परत फिरवायचे. आणि त्याच्यात मुलाने जे शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा तो इंजिनियर झाल्यानंतर त्याने 5-7 महिने काम केलं. 5-7 महिन्यानंतर काम केल्यानंतर तो म्हणायला लागला, नाना असं होतं आहे, मला असे भरपूर इंजिनियर झाले, या इंजिनियरला काही खप नाही आहे, त्याच्यामुळे मला दुसरं पुढं शिक्षण घ्यायचं आहे. तर शिक्षण घ्यायचं असल्यामुळं त्याच्यामुळं मग म्हणलो बाबा, अरे आपल्या गरिबाला हीच नोकरी चांगली आहे, 5-25 हजार रुपये पगार मिळाला, मला खूप आनंद वाटतो आहे. पण तू आज सोडून देऊ राहिला, त्याला आज नाकारू राहिला आहे, मला हे बरं नाही दिसत. पण मग समजा उद्या तुला सर्व्हिस नाही मिळाली, मग तू काय करणार? तो म्हणा मी शेती करी. अरे मग एवढं शिक्षण घेऊन मग शेती करून कसं काय वाटणार? मग नाही म्हणा, जे व्हायचं ते होईन म्हण. तर शेवटी मग त्याने पुण्याला गेल्यानंतर ते शिक्षण घेतलं. 4 वर्षे गेल्यानंतर केल्यानंतर तो थोड्या मार्कावरून गेला. त्याच्यानंतर आमचे बाचे होते, बाच्यांनी त्यांना मार्गदर्शन दिल्यानंतर गणेशला उभारी दिली आणि त्यावेळेस सांगितलं, गणेश अरे तू पासच आहे म्हणून, आज थोड्या याच्यावरून जातोय म्हणून, पुढल्या याच्यामध्ये तू होऊ शकतोय. आणि त्याच्यानंतर त्याने कोल्हापूरला गेल्यानंतर परत अभ्यास केल्यानंतर त्यांनी लगेच तिथं 2 जागा ओढलेला, अभ्यास भरपूर झालेला होता. मग त्यानं वन अधिकारी आणि कक्ष अधिकारी म्हणून ही जागा स्वीकारली. त्याच्यानंतर परत तो त्याचं मन काही तिथं रमेना, तर 1 वर्षाची परत त्यांना हे काढल्यानंतर परत त्यांनी वर्षभर हे काढल्यानंतर पेपर दिले, फक्त 2 मार्कावरून तो गेला. त्यावेळेस तो नाराज झाला. परत हे झाल्यानंतर मग त्याला म्हणलो बाबा आता हे कक्ष अधिकारी म्हणून ते स्वीकारून घे म्हणलो, आता हे नोकरी. मग त्यांना ती स्वीकारल्यानंतर त्याने 4-5-6 महिने काम केलं. त्याच्यानंतर त्याने परत 4 महिने सुट्टी काढली. परत त्याच्यानंतर पुण्याला गेल्यानंतर तो अभ्यास केल्यानंतर मग त्यांनी हे पेपरचे भरघोस असे मार्क पाडल्यानंतर तो आज उपजिल्हा अधिकारी झाल्यानंतर मग त्याला माझ्या आज स्वप्नातही दिसत नव्हतं. ती आज स्वप्नात दिसलं नसलं तर माझ्या गरिबाच्या मानाने आज तो झालेला मला खूप आनंद वाटतोय. आणि माझं घर जे आहे आज गळकच आहे, हे आहे, त्या घराची परिस्थिती बिकट आहे. पण पोरांच्या शिक्षणामुळं त्याच्यामुळं मी बंद केलं होतं सर्व काय, शेती काम डेव्हलपसुद्धा बंद केली होती. पण आता इथून पुढं माझं ते व्यवस्थित होईल, सारं होईल. आता पोरगा सर्व्हिसला गेला म्हणजे मला माझ्या परपंचाला हातभार झालेला आहे, मला खूप आनंद वाटतोय. आणि पूर्वी पाणी पाऊस नव्हते, त्याच्यामुळं शिक्षण बी थोडं कमी होते. पाणी फाउंडेशनचे कामं झाले, ते झाले, त्याच्यामुळे विहिरींना फरक पडला. काढले नाले भरपूर वाहतात, हे होते, भरपूर पाणी पाऊस झालेला आहे. आणि गावात आता हे भोजापूरचे जे आज सरपंचांनी पाणी आणलेले आणि त्याच्यात गल्ल्या वगैरे सुधारणा केल्या, गटारी काढलेल्या आहे, सर्व काही असं सुधारणा झालेली आहे. आणि भोजापूरचं पाणी आज गावाला प्यायला येतंय. माझे नाव ललिता नंदू कराड, मी गाव पाटोळे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आमच्या गावचे सरपंच माननीय मेघराज भाऊ आव्हाड यांनी बंधाऱ्याचे काम हे जेसीबीच्या द्वारे गाळ उकरून त्या बंधाऱ्याला आलेल्या पावसाचे पाणी खूप छान साठवले गेले आहे. त्यामुळे आमच्या विहिरीला जास्त प्रमाणात पाणी पुरवठा होऊ लागला. त्याचप्रमाणे त्यांनी डोंगराळ भागाकडून वाहत येणारे पाणीसुद्धा आमच्या पाणी फाउंडेशनच्या मार्फत त्यांनी दगडांचे बांध करून ते पाणी अडवल्यामुळे आमच्या डोंगराळ भागाची जमिनी आज बागायती होऊ शकली. आणि त्यांनी आमच्या पाणी फाउंडेशनच्या सहाय्याने तालुक्यामध्ये आमच्या पाटोळे गावाचा 2रा क्रमांक मिळवला. त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केल्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. सोमनाथ दगडू कराड, राहणार पाटोळे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. तर आमच्या गावातील परिसरामध्ये समजा 2017, 18, 19 या 3 वर्षामध्ये प्रचंड असा दुष्काळ पडला होता. पिण्याचं पाणी, शेतीला लागणारं पाणी प्रचंड प्रमाणात तुटवडा भासत होता. तर त्याच्या अगोदरपासून कोणांबे पुरचारेचं पाणी पाटोळ्यापर्यंत यावं आणि तिथून पुढे 4-5 गाव आहेत, मणेगाव, दोंडेरवाडी, तिथे मुसळगाव वगैरे, त्या गावांना पुढं पोचावं अशी खूप दिवसापासूनची तळमळ लोकांना लागून होती. परंतु बऱ्याच काही अडचणीमुळे काम अर्धवट स्वरूपात राहिलेलं होतं. कधी पाणी यायचं, कधी अर्धवट पाणी थांबून जायचं किंवा शेतीला त्याच्यामुळं जास्त काही फायदा होत नव्हता. पण या दुष्काळी परिस्थितीमध्ये
त्याची उणीव प्रकर्षानं जाणवत होती. तर त्यावेळेस तत्कालीन सरपंच, तत्कालीन आमदार सरपंच मेघराज आव्हाड आणि तत्कालीन आमदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रयत्नातून शीतलताई सांगळे यांचे भरपूर आम्हाला त्यावेळेस योगदान लाभले. त्यांनी भरपूर असं सहकार्य करून कोणांबे पूरचारीचं पाणी पाटोळ्यापर्यंत कसं पोहोचेल या दृष्टीने आम्हाला भरपूर त्यावेळेस सहकार्य केलं. पूरचारीच्या माध्यमातून ज्यावेळेस गावामध्ये काम चालू होतं त्यावेळेस आमच्या एक गोष्ट अशी लक्षात आली की गावाला संघटित करणारं असं एखादं व्यक्तिमत्व जर आपल्याला लाभलं असेल तर ते आपण कुठलंही काम अगदी सहजतेनं करू शकतो. त्या दृष्टीनं आम्हाला मेघराज साहेब आव्हाड सरपंच यांनी जे वेळोवेळी सहकार्य केलं त्यातून आम्हाला प्रकर्षानं असं वाटलं का अशी एखादी व्यक्ती जर आपल्या नेहमी पाठीशी असेल तर आपण आपल्या गावाला अगदी समृद्ध अगदी थोड्या वेळात बनवू शकतो याची आम्हाला प्रचिती त्यावेळेस आली. आमदार साहेबांनी पण त्यावेळेस खूप मोठं असं मोलाचं सहकार्य केलं. अशा व्यक्तींची साथ ज्यावेळेस असेल तर खेड्यांचा विकास व्हायला माझ्या मते वेळ लागणार नाही. गावातील ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहावे, पावसाळ्यात येणाऱ्या 7 रोगांचा फैलाव वाढू नये यासाठी 4,55,000च्या निधीतून शुद्ध पाण्यासाठीचा आरो प्रकल्प उभारण्यात येऊन नाममात्र अवघ्या 5 रुपये या अल्प दरात ग्रामस्थांना 20 लिटर पाणी उपलब्ध करून दिल्याने गरिबांना देखील शुद्ध पेयजल मिळू लागले. आज आपले सरपंच मेघराज भाऊ यांनी महिलांना एक अमूल्य अशी भेट दिली की आज पावसाळ्यामध्ये खूप खराब पाणी प्यावं लागतं आणि त्यामुळे खूप घातक अशा आजारांना बळी पडतो. त्यामुळे आजपासून खरंच खूप गावामध्ये खूप चांगली सुधारणा झाली आहे. सर्वांनी या योजनेचा लाभ घेऊन सर्वांनी हे पाणी प्यायचं आहे आणि सर्वांनी शिस्तीने हे पाणी घ्यायचं आहे. भाऊंना आणि 2020च्या सर्व या सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांना आमच्या सर्व महिलांकडून विनम्र अभिवादन की त्यांनी खरंच खूप चांगली अशी योजना आमच्यापर्यंत पोहोचवली. धन्यवाद. मी ललिता नंदू कराड, श्री गणेश महिला बचत गट याची सचिव असून जे आमच्या गावासाठी भाऊंनी जी योजना आणली ती आमच्या महिलांसाठी खूपच लाभदायक आहे आणि या योजनेपासून जे आम्हाला काही रोगराईपासून जे नायनाट 100% नायनाट होईल याची आम्हाला फुल गॅरंटी आहे. आणि भाऊनी रक्षाबंधनच्या दिवशी एवढी सगळ्या बहिणींना अमूल्य भेट दिल्यामुळे आम्ही ही भेट कधीच विसरू शकत नाही. म्हणजे जन्मांतरीचं लक्षात राहील का भाऊनी रक्षाबंधनच्या दिवशी आम्हाला अनमूल्य भेट दिली आणि आम्ही त्या भाऊंचे सगळ्या महिला बचत गटाचं खूप मनापासून अभिनंदन करते. आज आपल्या पाटोळ्या गावामध्ये रक्षाबंधनाच्या या मुहूर्तावर आरो प्लॅन्टचं लोकार्पण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. यासाठी उपस्थित आदरणीय पावशे साहेब, सरपंच, गावातले सर्व वडीलधारी मंडळी, सर्व महिला भगिनी आणि एक अतिशय चांगला असा उपक्रम हा ग्रामपंचायतीने आज केलेला आहे. कारण आपण बघतोय की अनेक वेगवेगळे साथीचे आजार, डेंग्यू असेल, कोरोना असेल, अनेक आजार आणि या सगळ्या आजारांची उत्पत्ती ही पाण्यापासून होत असते आणि म्हणून आपल्याला जर सगळ्यांना शुद्ध पाणी मिळालं तर आरोग्याच्या दृष्टीने आपण सर्वजण या निमित्ताने सदृढ राहू. मला वाटतं अतिशय मोठं काम हे ग्रामपंचायतीने केलेलं आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपण सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. हे जे काही स्वच्छ पाणी आहे याचा वापर केला पाहिजे. पाणी उकळून पिलं पाहिजे. कारण आपलं आरोग्य, आपली स्वच्छता आपण जर सांभाळली तर निश्चितपणानं आपण सर्वजण हे निरोगी राहू. मी सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सर्वांना मनापासून त्यांचा आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो. मी कल्पना पोपट कराड, राहणार पाटोळे. आमचे सरपंच मेघराज आव्हाड, पहिले आम्हाला दूषित पाणी यायचं, म्हणजे नळांना जे पाणी यायचं ते गढूळ वगैरे असायचं, त्याच्यामुळे आजार वाढण्याची शक्यता होती. पण त्यांनी आमच्या गावामध्ये वॉटर फिल्टरची सुविधा आणली आणि त्याच्यामुळे गावामध्ये शुद्ध पाणी सगळ्यांना भेटले आणि आरोग्याच्या समस्या मिटल्यात. आमच्या गावात नळाचं पाणी येत होतं पण सगळं घाण पाणी याचं, गटारीवाणी याचं, कधी काही याचं. पण मग मेघराज आव्हाड आमच्या गावच्या सरपंचांनी आमची वॉटर फिल्टरची सोय केली ना, त्याच्यामुळं आमचं चांगलं पाणी शुद्ध प्यायला मिळत आहे आम्हाला. चांगलं सरपंचांनी आमच्या गावचं चांगलं काम केले. नमस्कार, माझं नाव योगिता कारभारी चकोर, गाव पाटोळे. पावसाळ्यामध्ये ज्या पाण्यापासून घातक आजारांना आम्हाला बळी पडावं लागत होतं त्या आजारापासून सुटका करण्यासाठी
आमचे सरपंच मेघराजभाऊ आव्हाड यांनी व उपसरपंच रामारीभाऊ खताळे सर्व ग्रामपंचायत सदस्य टीम यांनी आमच्यासाठी एक अमूल्य अशी भेट दिली, ती म्हणजे एरोप्लांट पाणी फिल्टर. त्यामुळे आम्हाला सर्व गावकऱ्यांना स्वच्छ पाण्याचा आनंद लुटता आला. या सर्व टीमचे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. गाव विकासाचे कामं करताना धार्मिक व अध्यात्माचा ठेवा जोपासण्यासाठी लोकसहभागातून खंडेराव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. यात सर्वाधिक योगदानाचा शब्द देत तो कृतीत आणला. माझं नाव लहानू किसन खताळे, राहणार पाटोळे. या गावातील जे मंदिर झाले, मेघराज आव्हाड आणि रामारी खताळे, त्यांची सर्व बॉडी त्यांच्या सहकार्याने आणखी गावच्या सहकार्याने झाले, वर्गणी काढून झालेले आहे. तरी मंदिर एक खूप भव्य दिव्य झालेलं आहे. वर्षातून एकदा त्याची यात्रा भरते, बाहेरून लोक सगळे येतात, गावातले चाकरमाने सगळे येतात. काशी मंदिर आणि जागृत दैवत खंडेराव मंदिर एकत्र आहे. भव्य दिव्य मंदिर झाल्यामुळे गावची शोभा वाढलेली आहे. आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. सगळे लोक त्या यात्रेला येतात. वर्षातून चंपाषष्ठीला यात्रा भरते. मी शिवाजी सावळीराम कराड पाटोळे गावातून डोममळा या क्षेत्रातून बोलत आहे. मंदिराची एक खंडोबा मंदिर एक जागृत देवस्थान आहे आमच्या गावामध्ये. त्याची खूप मोठी अशी चंपाषष्ठीला यात्रा भरते. त्या यात्रेच्या नियोजनातून आमच्या गावामध्ये जवळजवळ 70 ते 80 लाख रुपयाचं भव्य असं मोठं मंदिर उभं केलेलं आहे. त्याच्याच समोर मोठं पटांगण आहे. त्या पटांगणामध्ये भव्य असं मंगल कार्यालयसुद्धा उभा करण्याचा त्यांचा मानस आहे. जवळजवळ एक गाळा पूर्ण झालेला आहे, अजून 2 गाळ्याचं काम बाकी आहे. वर्षानुवर्षापासून वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्ते व्यवस्थित नसल्याने त्यांची दळणवळणाची व शालेय मुलांना शिक्षणासाठी करावी लागणारी कसरत थांबवण्यासाठी कराड वस्तीवर जाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून येथील नाल्यांवर मोरी टाकण्यात आली. उर्वरित कामं त्यांनी शासकीय व काही कामं स्वखर्चाने पूर्ण केले. त्याप्रमाणे जोगेश्वरी मंदिरापासून चकोर वस्तीकडे जाणारा रस्ता लोकसहभागातून पूर्ण केला. माझे नाव बाबूराव आबाजी कराड, राहणार पाटोळे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आमच्या गावचे सरपंच मेघराज आव्हाड यांनी मारुती मंदिरापासून दापूर रस्ता इथं आमचे पाटोळ्यामध्ये जायची फार अडचण व्हायची. त्यानंतर त्यांना आम्ही अनेक प्रयत्न, ते सरपंच झाल्याच्या नंतर त्यांना आम्ही अनेक प्रयत्न केले का बा सरपंच साहेब आमचा ह्या रस्त्याला, दापूर रस्त्याला तुम्ही काम करा. त्यांनी सांगितलं हो करतो. मग त्यांनी 2 वर्षापूर्वी आमच्या तिथं माझ्या बांधाच्या, काळ्या खडकाच्या बांधाच्या खालून त्यांनी व्यवस्थित मोरी वगैरे 3 मोऱ्या टाकून मोरी बांधली. मोऱ्या टाकून आणि चांगला एकदम मस्त पूल तयार केला त्यांनी. पण तिथून पुढली अडचण आली आम्हाला अशी अडचण आली का भयंकर अडचण आली का पुढं रस्त्याला माझे बंधू कराड डॉक्टर यांची गाडी येत नव्हती. पुन्हा नाही तर इकडं त्यांचा काटवणामध्ये संपर्क साधत नव्हता. पावसाळ्यामध्ये आमची भयंकर परिस्थिती कठीण व्हायची. मग त्यांनी स्वखर्चांनी त्यांचा JCB पाठवून, त्यांनी ट्रॅक्टर पाठवून आणि माझ्या माथ्याचं मी मटेरियल देऊन त्यांनी रस्ता एकदम व्यवस्थित करून दिला आम्हाला. आणि तो रस्ता व्यवस्थित केल्याच्यानंतर आमचं सर्व आत्ता आम्हाला एवढा चालू वर्षी भयंकर पावसाळा झाला, त्याच्यामध्ये आम्हाला कोणतीही अडचण आली नाही.
आणि आता आम्हाला या चालू वर्षी म्हणजे कोणताच अडथळा आला नाही का बा मोरी खालून सर्व पाणी निघून जायचं. आणि सरपंच साहेबांनी खूप मोठं काम केलं. मी बळीराम चकोर, राहणार पाटोळे. पाटोळे गावापासून 2.5 किलोमीटरवर आमची वस्ती आहे आणि तिथे राहतो आहे. आणि रस्त्याचा आम्हाला पूर्वीपासूनच प्रॉब्लेम होता. 2.5 किलोमीटर अंतर असल्यामुळं खड्डे पावसाळ्यामध्ये चिखल वगैरे राहायचा. त्याच्यानंतर मग सरपंच साहेब माननीय मेघराज आव्हाड यांच्या कानावर ही गोष्ट टाकली आम्ही सगळ्यांनी. मग त्यांनी पण लोकसहभागातून कसा रस्ता करता येईल हे आम्हाला सांगितलं. त्यामध्ये आम्ही वस्तीवरचे 12-15 घरं आहे त्यांनी सगळ्यांनी वर्गणी काढली आणि सरपंच साहेबांनी 10 ते 12 दिवस त्यांचं स्वतःचं फोकलॅन फक्त डिझेलवारी वापरायला दिलं होतं. आणि त्यांनी पण स्वतः इंजिनियर असल्यामुळे टेक्निकल बाबी स्वतः येऊन प्रत्यक्ष उपस्थित राहून ते मार्गदर्शन करत होते आम्हाला. आणि आता तुमच्या काय काय अडचणी दूर झाल्या? आणि पहिला रस्ता खराब होता, जमिनीतून होता, चिखलातून होता. आणि आता कसं 12-14 फुटी रस्ता झाला आहे. त्यामुळं रस्त्याने शेतीमाल बाहेर काढणे, मुलांना शाळेत जाणं किंवा आम्हाला गावात येणं जाणं या गोष्टी सोप्या झाल्या आता सध्या तरी. त्याच्यामुळं सरपंच साहेबांनी खूप चांगलं काम केलं आहे. गावात पण भरपूर कामं केले. माझे नाव मनोहर शंकर चकोर, पाटोळे चकोरमाळा. जाण्या येण्याची लय बिकट परिस्थिती होती आमची. पण पावसाळ्यामध्ये मोटरसायकल पायीसुद्धा जायची ते नव्हती. पोरांची शाळेत जायला लागायचं, शाळेतसुद्धा जाता येत नव्हतं पोरांना. त्याच्यानंतर मग थोडं आमचे सरपंच साहेब यांनी थोडं मनाव घेऊन आम्हाला त्यांनी थोडी ते दिली, उत्सुकता दिली. त्याच्यानंतर मग आम्ही सर्व मळ्यावाले एकजुटीने उभं राहिलो. आम्ही वर्गणी दिली, काही सर्व मळ्यावाल्यांनी, काही सरपंचांनी थोडा हातभार दिला. त्यांचं फुलाची पाकळी त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. त्यांचे मशनरी जवळजवळ 15 दिवस आहे का नाही, 15 दिवस मशनरी त्यांचे जोगेश्वरीच्या रस्त्याच्या कामासाठी आम्ही तयार केली. ते सुद्धा स्वतः येऊन हजर राहायचे तिथं. त्याच्यानंतर आता भरपूर म्हणजे पहिल्यापेक्षा आता जाण्या येण्याला खूप व्यवस्थित रस्ता झाला आहे. आता तशी काही अडचण नाही, तरीसुद्धा अजून 1-2-3 ठिकाणी रस्त्याची थोडी खराबी तीसुद्धा होणं गरजेचं आहे पुढच्या याच्यामध्ये. तर ते सुद्धा आम्ही सरपंचांच्या कानावर घातले. ते म्हटले नंतर बघू बा, आपण करून घेऊ पुढच्या याच्यामध्ये कवाय ना. माझं नाव मांदा दत्तू कराड. आम्ही पाटोळ्याचेच आहे. तर यायला रस्ता नाही आम्हाला. तर सरपंच साहेबाला माझं पोरगं गेलं आणि म्हणून आम्हाला रस्ता नाही यायला. लोकांच्या इकडं खूप गैरसोय होती. आता इकडं आजारी झाले तर खांद्यावर घेऊन जायचे माणसं एवढ्या गुडघ्या एवढ्या पाण्यातून चिखलातून. इकडं आमच्या बाजूलाच तिथं आता आहे आमचेच माणसं आहे मराठ्याचे, त्यांची पोरगी डिलेवरी व्हायची होती तरी त्यांनी खांद्यावर घेऊन गेले. एवढी परिस्थिती वाईट होती इथं. पण मग सरपंच साहेबाला आमच्या ते देर बीर आणि थोडेसे मळ्यातले 2-3 लोकांनी सहकार्य केलं. गेले सरपंच साहेबा का आमचे, तर त्याने आम्हाला रस्त्याचं काम दिलं व्यवस्थित करून. आणि आता रस्ता थोडा बरा आहे, पण खाली जायची सोय नाही, आमच्या गाड्या घोड्या येती नाही. आणि कमरा एवढं समृद्धीचं सगळ्या चिखोल अजूनही लय तारस काढला आम्ही समृद्धीनं यायला, आम्हाला रस्ता नाही आहे. आणि आमच्या सरपंचाने रस्त्याची सोय केली. आम्हाला धान्य बी नेपण, राशनचं धान्य बी नेपण दिलं त्यांनी. कारण त्यांनी मोफत वाटलं, त्यांच्या बड्डेला वाटलं मोफत गावासाठी. इकडं आम्हाला मळ्याने बी दिलं आणून. आणि आम्हाला त्यांनी चांगलं सहकार्य केलं. माझं नाव दुर्पताबाई लक्ष्मण कराड. माझ्या विहिरीचं मटेरियल आज 10-20 वर्षापासून पडेल होतं. मग आम्ही सगळ्या मळ्यातल्या लोकांची व्यवस्था जाण्या येण्याची नव्हती, म्हणून आम्ही आमचं मटेरियल उचललं. मेघराज आव्हाडांना त्याचं मशीन दिलं, ते मटेरियल उचललं. आम्ही आमच्या पदर ट्रॅक्टर लावून ते रस्ता करून घेतला. तर तो रस्ता आता व्यवस्थित झाला. आमचा माल गावापर्यंत पोहोचतो. पण आम्हाला आता काही अडचण नाही आहे. पण मेघराज आव्हाड सरपंच हे चांगलाच माणूस आहे. त्यांनी आम्हाला मशीन फुकट दिलं. पण आमच्या माळ्यापासून तर गावापर्यंत व्यवस्थित रस्ता व्हावा. आणि डुबेरपर्यंत पण आम्हाला जायला रस्ता व्हावा, डांबरी रस्ता, हे आमचं मागणी आहे.
आमचे जे सरपंच आहे श्री मेघराज भाऊ आव्हाड यांना आम्ही ह्या रस्त्याबद्दल, या मळ्याच्या समस्येबद्दल खूप काही गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या. तर पहिला आमची समस्या होती रस्त्याची. त्यांनी स्वतः येऊन रस्त्याची पाहणी केली. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी अक्षरशः कमरा एवढं पाणी होतं. त्यांनी रस्त्याची पाहणी केली. पाणी कमी झाल्यानंतर सुद्धा खूप मोठा गाळ होता. त्यांनी मग सगळ्यांनी विचारविनिमय घेतला. आम्ही वर्गणी तयार केली आणि त्यांनी त्यांचं स्वतःचं JCB मशीन 4 दिवस आम्हाला विना भाडे तत्वावर दिलं. बाकीचे ट्रॅक्टरचं भाडं आम्ही दिलं आणि हा रस्ता अतिशय सुरळीत पद्धतीने केला. हा रस्ता झाल्यानंतर आम्हाला गावात येणं जाणं हे सुद्धा सोयीस्कर झालेलं आहे. दूध व्यवसाय करणारे काही शेतकरी त्यांनासुद्धा खूप अडचणी होत्या. त्या अडचणीच्या त्या समस्या सुटल्या. दवाखान्यात जाणं, मुलांना शाळेत जाणं ही सुद्धा खूप अडचणीची गोष्ट होती. ती सुद्धा आता एकदम सुटलेली आहे. असा सरपंच सगळ्या गावाला लाभो. संपूर्ण गावात पथदीपांवर LED दिवे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बसवण्यात आले. खासदार हेमंत गोडसे, तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार शीतल सांगळे यांच्या निधीतून गावात हायमास्ट हे सरपंच मेघराज आव्हाड, उपसरपंच रामहरी खताळे यांच्या प्रयत्नातून बसविण्यात आले आणि संपूर्ण गाव प्रकाशाने उजळून निघाले. याचप्रमाणे दलित वस्ती येथेही समाज मंदिर व बुद्ध स्मारकाची सुधारणा करत तेथील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटची बनवली. सांडपाण्याची विल्हेवाटसाठी भूमिगत गटारी बांधल्या. माझे नाव आशा प्रकाश साळवे, मुक्काम पोस्ट पाटोळे. आमच्या गावचे सरपंच मेघराजजी सुरेश आव्हाड यांनी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत अनेक योजना राबवल्या. त्यामध्ये बौद्ध विहारासमोर गट्टू बसवणे, तसेच गटारी काढणे, दलित वस्तीमध्ये गटारी काढणे, त्याचप्रमाणे हायमास बसवणे, तसेच समाज मंदिराचे दुरुस्तीकरण व कलरिंगचे काम मेघराजजी सुरेश आव्हाड यांनी केले. असे सरपंच पाटोळे गावाला वारंवार लाभो अशी मी अपेक्षा बाळगते. शिक्षणातही होत असलेल्या सुधारणा विचारात घेता गावाची मुले कोठेही मागे न राहता आधुनिक शिक्षण त्यांना घेता यावे यासाठी जिल्हा परिषद शाळेचे सर्व वर्ग डिजिटल बनवण्यात आले. विशेष गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरवही केला जात आहे. नमस्कार, मी प्रमोद कराड. माझी 2018 साली MPSCद्वारे कर सहाय्यक या पदावर नियुक्ती झाली आहे. मी माझा पूर्ण अभ्यास सिन्नरला तिकडे गावी राहूनच केल्यामुळे गावात असलेल्या शैक्षणिक सोयींचा मला खूपच फायदा झाला. गावात असलेलं वाचनालयातून स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तकं उपलब्ध झाली. तसेच तिथं बैठक क्षमता कमी असल्यामुळे सरपंचांच्या पुढाकारातून एका नवीन अभ्यासिकेचे बांधकामही चालू आहे, जिथे बैठक क्षमता जास्त आहे. त्यामुळं गावातील मुलांना जे सिन्नरला जावं लागतं किंवा नाशिकला जावं लागतं, तर त्याची गावातल्या गावातच सोय होईल. तसेच स्टडी रूम मुलांना उपलब्ध नाही आहेत 10वीपर्यंतच्या किंवा 12वीपर्यंतच्या मुलांना. तर जे नवीन अभ्यासिकेचं काम चालू आहे सरपंचांच्या पुढाकारातून, त्याचा नक्कीच त्यांना फायदा होईल. तसेच कोरोनाच्या काळात पुणे मुंबई येथील विद्यार्थी सर्व घरी आलेले होते, सर्व अभ्यासिका बंद होता. अशा वेळेस अभ्यास करणाऱ्या मुलांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन सरपंचांनी माध्यमिक शाळेतील 2-3 वर्ग आम्हाला देऊ केले, जेणेकरून आम्ही 10-12 मुलं होतो. ते प्रत्येक वर्गात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सगळे अभ्यास करू शकलो आणि जो कोरोनाचा जो काळ आहे, जो बाकी मुलांचा अभ्यासाचा वाया गेला, तो मुलांना कामी लावता आला. तसेच गावात ज्या नवीन शैक्षणिक सोयी होत आहे सरपंचांच्या पुढाकारातून, त्याचा भावी अभ्यासार्थींना नक्कीच फायदा होईल. मी पांडुरंग आनंद सांगळे. मी राज्यसेवेचा MPSCचा अभ्यास करतो आहे. मी पुण्याला होतो. लॉकडाऊनच्या काळात गैरसोय झाल्यामुळं इथे गावी आलो. तर गावी अभ्यास करायला घरी होत नव्हता, म्हणून शाळेत इथे सरपंच आव्हाड साहेब यांच्याकडून विनंती करून एक वर्ग दिला त्यांनी आम्हाला. आम्ही 4-5 जणं इथे MPSCचा अभ्यास केला. तर आम्हाला त्याचा फायदा झाला, कारण लॉकडाऊनच्या काळात आमचं अभ्यास होणं शक्यच नव्हतं, पण त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. शाळेचा वर्ग उपलब्ध करून दिला. त्यामुळं तेथील सरपंच आणि इथले सदस्य मंडळ त्यांचे आम्ही आभार मानतो. त्यामुळं आम्हाला चांगली मदत झाली अभ्यासात. तरुण पिढी शारीरिकदृष्ट्या सक्षम बनावी, त्यांच्यात व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करत व्यायामाचे अत्याधुनिक साहित्य खरेदी केले.
ज्याचा सध्या तरुण उपभोग घेत आहे. व्यायामशाळेच्या इमारतीसाठी निधी मिळवला असून काम प्रगतीपथावर आहे. माझं नाव सागर दगू चकोर, राहणार पाटोळे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. तसेच आमच्या गावात असलेले कार्यरत मेघराज आव्हाड सरपंच यांनी आमच्यासाठी जिमसाठी साहित्य वगैरे मिळवून दिलं आहे. त्या तरुण वर्गाची म्हणजे आम्ही ज्यावेळेस लहानपणी व्यायाम करायचो जिमला, त्या पद्धतीत आता खूप मोठा बदल झालेला आहे. भरपूर असं साहित्य त्यांनी मिळवून दिलं जिमसाठी. आणि जिमला साहित्य वाढल्यामुळे पोरांची गर्दी पण वाढली, उत्सुकता पण वाढली व्यायामासाठी. तसेच आता नवीन इमारतीचं पण काम चालू आहे. म्हणजे तरुण वर्गासाठी त्यांनी लक्षात घेऊन भरपूर अशा गरजा त्यांनी भागवल्या. तसेच म्हणजे व्यायामशाळेची प्रगती बघून मुलांची जी संख्येत वाढ झाली, व्यायामाची जी उत्सुकता वाढली, त्याच प्रोसेसमध्ये पुढे मुलं व्यायाम वगैरे चांगल्या पद्धतीने शरीर वगैरे हे करून पुढं सैनिक भरती म्हणा, पोलीस भरती याच्यात प्रोत्साहित होतील. त्याने आपल्या देशाला पण फायदा होईल. आणि मला सरपंच साहेबांचा अभिमान, मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी म्हणजे पूर्ण गावाचा पण विकास केला, त्याचबरोबर तरुण मित्रमंडळीचा पण बघितलं त्यांनी. व्यायामशाळेला साहित्य वगैरे येते म्हणून त्याबद्दल मी तरुण वर्गाकडून त्यांचा आभारी आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक पाण्याच्या तळ्याभोवती बनवण्यात आलेला असून तेथे वृक्षारोपण करण्यात आल्याने परिसर नयनरम्य बनविण्यात आला आहे. याच ठिकाणी विश्रांतीसाठी बाके ठेवण्यात येणार आहे. गावात विश्वगुरू श्री श्री रविशंकर या संत महात्म्याचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करत ग्रामस्थांना धार्मिक संस्काराविषयीची गोडी निर्माण केली. कोरोनासारख्या संसर्ग रोगाच्या काळातही त्यांनी ग्रामपंचायतीच्या निधीतून घरोघरी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करत ग्रामस्थांना आजाराविषयीचे गांभीर्य समजावून सांगत कुटुंबाची काळजी घेण्याविषयी प्रबोधन केले. पाटोळे ग्रामपंचायतच्या वतीने आज पाटोळेतील सर्व ग्रामस्थांना घरोघरी जाऊन व मंदिर परिसरामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन करण्यात आलं. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या वतीने सॅनिटायझर आणि मास्क, प्रत्येक कुटुंबाला मास्क आणि सॅनिटायझर या आज मंदिरासमोर काही निवडक व्यक्ती तसेच प्रत्येक घरोघरी जाण्यासाठी आमच्या आरोग्य सेविका यांच्यामार्फत प्रत्येक घरापर्यंत मास्क देण्याचं ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आलं व त्याप्रमाणे कार्यवाही देखील सुरू करण्यात आली. आज या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांना आवाहन करण्यात येते की कुठल्याही व्यक्तीने मास्क घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही आणि शासनाच्या सर्व निर्देशांचं पालन करून आपल्याला कोविड-19 कोरोनाला हरवायचं आहे. आत्तापर्यंत संपूर्ण ग्रामस्थांनी जी साथ दिली तशाच प्रकारची साथ भविष्याच्या काळामध्ये देखील कोरोनामुक्त होईपर्यंत आपण सर्व ग्रामस्थांनी काळजी घ्यायची, स्वतःची देखील काळजी घ्यायची आणि पूर्ण ग्रामस्थांची काळजी घ्यायची. तसेच गावामध्ये बाहेरून आलेल्या मुंबई, पुणे किंवा इतर शहरांतून आलेल्या सर्व व्यक्तींनी ग्रामपंचायत नोंद करून स्वतःची तपासणी करून तशा प्रकारचा दाखला ते सादर करायचा आहे. तसेच गावातून जिल्हाबंदी असल्या कारणाने कुणीही बाहेर जायचं नाही व त्यानंतर गावात पुन्हा यायचं नाही. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यायची आणि ग्रामपंचायतीला सहकार्य करायचं.
तसेच त्यांनी त्यांच्या वाढदिवशी अनावश्यक खर्चाला फाटा देत कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांची भूक भागावी यासाठी 1 महिन्याचा राशन कार्डावरील धान्याची संपूर्ण रक्कम स्वतः भरून सर्व रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य वाटले। आम्ही पाटोळ्याचे आणि मेघराज आव्हाड सरपंच आहे आमच्या गावाचे, यांनी आम्हाला किराणा भरून दिला। मी एकटी विधवा महिला आहे, म्हणजे आमच्या गावातल्या भरपूर महिलांना त्यांनी वाढदिवसाबद्दल आम्हाला मदत केली, किराणा बाजार दिला। कोरोनामुळं आम्हाला कामधंदा नाही आहे, त्याच्यामुळं त्यांनी मदत म्हणून आम्हाला किराणा बाजार महिन्याचा दिला। माझे नाव सुरेखा गोरखनाथ शिरसाट। आमच्या गावचे सरपंच मेघराज साहेब यांनी आम्हाला वाढदिवसानिमित्त राशन वाटप पूर्ण गावामध्ये राशन वाटप केले आणि 21 कुटुंबासाठी त्यांनी महिन्याचं किराणा फ्री दिला। त्यांनी आमच्या गावचे सरपंचांनी खूप चांगलं असे काम करता की गावामध्ये फवारणी पण त्यांनी वेळेवर केली आणि राशन पूर्ण गावामध्ये फ्री वाटलं। एक कोरोना आजार आल्यामुळे सरकारने सांगितले का पूर्ण महिलांनी फॅमिलीनी घरात बसायचे, बाहेर पडायचे नाही, त्याच्यामुळे आमच्या गावच्या सरपंचांनी आम्हाला राशन फ्री दिला आणि 21 कुटुंबासाठी महिन्याचं किराणा फ्री दिला। मी शिवाजी सदगीर, पोलीस पाटील पाटोळे। आतापर्यंत गावातील सर्व लोकांनी कायद्याचं अत्यंत काटेकोरपणाने घरात बसूनच पालन केलं, तसंच इथून पुढे करावं असं मी सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो। व सरपंच साहेबांनी जे गरीब कुटुंबांना धान्य वाटलं त्याच्यामुळं त्यांचा रोजगाराचा प्रश्न सुटला आणि ते घरातच थांबत आहेत। सध्याच्या देशातल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आपलं सर्व देश हताश झालेला आहे आणि अशातच आमच्या गावचे सरपंच मेघराजजी आव्हाड यांनी 21 निराधार कुटुंब असलेले गावातील गरीब कुटुंब यांना किराणा बाजार हा मोफत दिलेला आहे आणि गावातील जी आमची काही स्वस्त धान्यांचं दुकान आहे येथील BPL कार्डधारक हे असलेले सर्व मेंबर्स यांना कुटुंबांना अन्नधान्य पण मोफत वाटलेले आहे आणि अशाच पार्श्वभूमीवर सरकारने सांगितलेलं आहे की कोणी घराच्या बाहेर निघायचं नाही आणि याची फार पूर्णपणे दखल घेऊन या गावात अतिशय चांगल्या प्रकारे सुरेख असं काम त्यांनी केलेलं आहे। गावात जागजागी सगळ्या गल्ल्यांना फवारणी करून आपल्या गाव स्वच्छ कसा राहील आणि सर्व लोकांना सांगून अंतराने किंवा ग्रुपनं न राहता सर्वांनी आपल्या आपल्या घरात राहावे यासाठी जे काही गरीब कुटुंब होतं त्यांना रोजगार कमी झालता, त्यांना रोजगार मिळत नव्हता, ही त्यांनी विचार करून सर्व जे स्वस्त धान्य आहे त्यांना धान्य फ्री दिलेलं आहे आणि त्याबद्दल या सरपंच साहेबांचे सगळ्या गावातून कौतुक होत आहे। गावातील सण उत्सव आदी कार्यक्रमात हिरहिरेने सहभाग नोंदवत ग्रामस्थांच्या आनंदात सामील होत सर्वांशी सलोख्याचे संबंध त्यांनी जपले आहेत। गाव विकासासाठी संपूर्ण ग्रामस्थ सहकारी ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या सहकार्यानेच गाव विकासाची स्वप्न पूर्ण करता आल्याचे त्यांचे म्हणणे आहे। याचबरोबर माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, युवा नेते उदय सांगळे, खासदार हेमंत कोडसे या सर्वांचे विकास कामासाठी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाल्याने गावचा विकास करता आल्याचे त्यांचे म्हणणे आहे। नमस्कार मित्रांनो, मी माजी ग्रामपंचायत सदस्य किरण आंधळे बोलतोय। आज गेल्या पंचवार्षिकपासनं माननीय सरपंच मेघराजजी आव्हाड व उपसरपंच रामारी खताळे यांच्या प्रयत्नातनं आणि खासदार निधीतनं श्री हेमंत गोडसे यांच्या सहकार्याने एक सभामंडप झालेला आहे। त्या सभामंडपाचा उपयोग दशक्रियाविधीसाठी आणि इतर धार्मिक कार्यक्रमासाठी होतो। त्याच प्रयत्नातनं त्यांनी एक जलकुंभ बी बांधलेला आहे। त्या जलकुंभाचा उपयोग स्नानासाठी होतो आणि दशक्रियाविधीच्या ब्राह्मणाच्या पूजे अर्चेसाठी होतो। तर गेले आमदार आणि खासदार यांच्या प्रयत्नातनं आणि गावचे सरपंच मेघराज आव्हाड यांच्या श्रमातनं आणि ग्रामपंचायतचे सदस्य यांच्या प्रयत्नातनं भरपूर असा विकास झालेला आहे। तर या विकासाचा फायदा गावासाठी आणि जनतेसाठी भरपूर झालेला आहे। गेल्या 5 वर्षापासून वाचनालयामध्ये काम करत असताना प्रशासनाचं जे सहकार्य मिळालं पाहिजे होतं ते सहकार्य या बॉडीकडून आम्हाला मिळालं, सरपंच साहेबांकडून मिळालं।
त्यामध्ये फर्निचर असेल, पुस्तक खरेदी असेल, कपाटं असतील, या सर्वच प्रकारामध्ये वाचन चळवळ टिकवण्यासाठी प्रशासनाकडून जी जी मदत देता आली पाहिजे ती या ठिकाणी ग्रामपंचायतकडून दिली गेली, सरपंच मेहराज आव्हाड साहेब यांच्याकडून दिली गेली. भविष्याच्या काळात जर अशी प्रशासन, अशी टीम असेल तर नक्कीच गावागावात चांगली वाचनालय सुरू होतील. आणि ही वाचनालय सुरू झाली तर फुलेशाह आंबेडकरांची चळवळ जिवंत राहील, त्यांची विचारधारा जिवंत राहील आणि ही विचारधारा पुढच्या पिढीकडे फॉरवर्ड करण्यासाठी मदत होईल असं मला वाटतं. धन्यवाद. मी सनी सांगळे या पाटोळे गावचा रहिवासी असून आपल्या गावातील सरपंच मेघराजजी आव्हाड यांनी यांच्या निधीतून या गावचा भरपूर असा विकास केलेला आहे. त्यापैकी आमच्या गावातील अंत्यविधीसाठी लागणारी ही जी जळकी आहे याच्यासाठी भरपूर त्यांनी असा चांगल्या प्रकारचा डेव्हलप केलेला आहे. आणि रात्रीचा जो काही त्रास होत होता त्या नामदार शीतलताई सांगळे यांच्या निधीतून हायमास वगैरे बसून अत्यंत चांगल्या प्रकारे असा त्यांनी इथे डेव्हलप केलेला आहे. आणि अंत्यविधीसाठी हातपाय धुण्यासाठी आपल्या गावातील जे लोक पाहुणे वगैरे येतात त्यांच्यासाठी पाण्याची पण असे पाईपलाईन करून इथं व्यवस्था केलेली आहे. आणि इथं अतिशय उच्च दर्जाचं पेवर ब्लॉक बसवलेला आहे. आणि ज्या पद्धतीने या गावचा विकास करताना त्यांनी इथं मोठा सिंहाचा वाटा उचलला त्याबद्दल या सरपंच साहेबांचं मी आमच्या गावातर्फे अभिनंदन करतो. आणि त्यांनी या गावासाठी पुढील काही येणाऱ्या काळात ते अजून चांगल्या उच्च प्रतीची अशीच कामं करण्याची त्यांनी ध्येय मनाशी बाळगलेले आहे. मी नामदेव महाजू सांगळे. माझं साधं एकदम पद्धतीचं घर होतं, एकदम दगडाचं झोपडी होती. साहेबांनी मला मेघराज सुरेशजी आव्हाड यांनी सरपंच साहेब यांनी माझं घर मला घरकर मिळून दिले, भरपूर सहकार्य केलं आणि त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. माझं एकदम कच्चं साध्या पद्धतीचं घर होतं. मला 3 मुली 1 मुलगा आहे आणि त्यांना सुरक्षित राहण्यासाठी साहेबांनी मला एकदम पक्कं घर मिळवण्याची संधी दिली आणि घर एकदम भारी माझं, मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो. नमस्कार, माझे नाव जयश्री सकाराम सांगळे, गाव पाटोळे. आमच्या गावचे सरपंच मेघराज भाऊ आव्हाड तसेच उपसरपंच रामहरी वामन खताळे आणि बाकी सदस्यांची पूर्ण टीम यांनी येत्या 5 वर्षात जी काही गावात कामे केली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. मेघराज भाऊ आव्हाड यांनी गावात गटारी खूप होत्या, त्यामुळे डास मच्छर व्हायचे, महिलांच्या आरोग्याला त्रास होता, महिलांच्याच काय पण पूर्ण कुटुंबाच्याच आरोग्याला त्रास होता. आणि मग त्यांनी तो विचार करताच गावातील गटारी सर्व गावाबाहेर काढून आणि गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले आणि आता सर्व काही व्यवस्थित होत आहे. कोणाचे भांडणंही होत नाही गटारीच्या पाण्यामुळे की याचं त्याच्या दारापुढे गटारीचं पाणी जायचं त्यामुळे महिलांमध्ये भांडणं व्हायची. आता असा काही प्रकार होत नाही, सर्व गुण्यागोविंदाने नांदत आहे. त्याबद्दल मेघराज भाऊ आव्हाड यांना धन्यवाद. कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जोगेश्वरी स्टोन क्रेशर. आमच्याकडे बांधकामासाठी सर्व प्रकारची खडी व वाळू योग्य दरात मिळेल. आमचा पत्ता हरळे वस्ती, सिन्नर विंचूर दळवी रोड, वडगाव पिंगळा, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. संपर्क चैतन्य नंदकिशोर खताळे. मोबाईल नंबर 77 96 46 90 01. घेऊन येत आहोत तुमच्यासाठी श्री गणेशा होममेड एगलेस केक. आमच्याकडे सर्व प्रकारचे केक मिळतील, जसे की ब्लॅक फॉरेस्ट केक, बटरस्कॉच केक, ब्लूबेरी केक, चॉकलेट केक, मँगो केक, ऑरेंज केक, पायनॅपल केक, रेड व्हायलेट केक, स्ट्रॉबेरी केक, सिंपल बटरक्रीम केक, व्हॅनिला केक, व्हाईट फॉरेस्ट केक. संपर्क प्राजक्ता कपिले 95 45 19 90 15 आणि 95 27 93 11 41.